ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण आपल्या शाळेमध्ये बालिका दिन म्हणून साजरा करत आहोत. त्या धर्मग्रंथांनी अनेक बंधने स्त्रियांवर लादलेली आहेत. आपल्याला माहिती आहे, बालविवाह असेल, जरटविवाह असेल, सतीप्रथा असेल, अशा अनेक प्रथा, अनेक वृत्त वैकल्ये ही स्त्रियांच्या संदर्भामध्ये दिले जातात. त्याचं कारण काय? तर स्त्रियांना कुठेतरी दुय्यम स्थान प्राप्त झालेलं होतं. परंतु आपल्याला माहिती की आपल्या देशामध्ये ब्रिटिश जेव्हापासून आले तेव्हा शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठं ज्ञान लपलेलं आहे. ही गोष्ट पहिल्यांदा कोणी ओळखली तर ते महात्मा फुले यांनी ओळखली. जोपर्यंत तिला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कुटुंबाचा उद्धार होऊ शकत नाही. त्यासाठी पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर येथील मुलींना, स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. शिकत असताना चिखल फेकण्या योग्य वर्तन करते म्हणून चिखल फेकतात. आता बदल थोडा झाला. सावित्रीबाईंना शिकू नये म्हणून लोकांनी अडवलं होतं, पण आज शिकलेल्या सगळ्याच व्यक्तींच्या किंवा मुलींच्या जीवनामध्ये जर चिखलफेक होत असेल तर तिची कारणं कोणती आहेत? आपण त्या गोष्टीचा आज विचार करायला हरकत नाही का केला? कितीतरी स्त्रिया आज आपण पाहतो उच्च विद्याविभूषित आहेत, उत्तम दर्जाच्या सायंटिस्ट आहेत, उत्तम दर्जाचे पायलट्स आहेत, अंतराळामध्ये जाणाऱ्या स्त्रिया आहेत की ज्यांनी जगभरामध्ये आपलं लौकिक केलं. का आपल्याकडे पाहतात ते वाईट काम करू नये म्हणून चिखलफेक करतायत. बदल एवढा आहे. पण प्रत्यक्ष चिखल कोणी तुमच्या अंगावर टाकत नाही. पण विचारांचा चिखल असेल, तुमच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला चिखल असेल, या जर बाबींचा विचार आपल्याला करता आला तर सावित्रीबाईंच्या जयंतीचं औचित्य किंवा त्या जयंतीचं सार्थक झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. ज्या कालखंडामध्ये भारतीय समाजामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती होती आणि भारतीय महिलांना शूद्र या वर्ण व्यवस्थेमध्ये, शूद्र या अवस्थेमध्ये ढकललं गेलेलं होतं. म्हणजे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक या कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांना कोणतेही अधिकार नव्हती. महिलांचं कार्य फक्त चूल आणि मूल. मी कार्य कोणत्या काळात केलं हे लक्षात घ्या. आणि आपण जेव्हा उतरंडीसारखी आपली ही समाज व्यवस्थेचा रचना पाहतो तेव्हा त्या उतरंडीतलं शेवटचं गाडगं जे आपण बघतो त्या गाडग्यावर काय असतं? वरच्या सगळ्या गाडग्यांचा भार असतो, वजन असतं. या अवस्थेत महिला दबल्या गेल्या होत्या. समाज रचनेतल्या सगळ्या याचा भार ह्या महिलेवर होता. घरातल्या कुटुंबातल्या सर्व कुटुंब प्रमुखांचा भार महिलेवर होता. समाजात सगळ्या महिलांवर अन्याय अत्याचार होते. महिलांना समाजामध्ये फिरण्याची वाव नव्हतं, धार्मिक कार्य करण्यास वाव नव्हते. सर्व अन्याय आणि अत्याचार महिलांवर लादले गेले. यामध्ये महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अशा कालखंडामध्ये सावित्रीबाईंनी शिक्षणाला सुरुवात केली. याच्या पाठीमागची प्रेरणा म्हणजे सावित्रीबाईंना ज्योतिबा सारखा पती मिळाला, हा त्यामागचा मोठा भाग आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला असा ज्योतिबा सारखा पती मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. आपल्या कलागुणांना वाव मिळणारा, आपल्या सुप्त गुणांना वाव मिळणारा असा पती मिळेल का नाही हे सांगता येत नाही. आपल्याला ही संधी, ही वाव ह्याच शाळेत आहे, याच अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे आपण आपल्या अंगी असलेल्या जे काही गुण आहेत, जे सुप्त गुण आहेत, जे कलागुण आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या व्यक्त आणि मोकळ्यापणाने आपण विकसित करण्यासाठी हे उपलब्ध असलेलं जे स्टेज आहे, या स्टेजचा, या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. सुमारे 200 वर्षांपूर्वीच्या काळात जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकण्याचीही परवानगी नव्हती, अशा काळात एका सामान्य महिलेने पुढाकार घेऊन स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. हे वाक्य सिद्ध करून दाखवलं सावित्रीबाईंनी. व 1 जानेवारी 1848 रोजी पुणे जिल्ह्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली. खंडोजी नवसे पाटील यांच्या त्या कन्या होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई फुले इसवी सन 1840 मध्ये सावित्रीबाई फुले यांचे ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले. सावित्रीबाई फुले ह्या एक थोर शिक्षिका मानल्या जात. त्यांचे कार्य आपल्याला तर माहितच आहे. भयान रोग होता, कोणी कुणाच्या जवळ जात नव्हतं. त्यावेळी त्या रुग्णांची मदत करत होत्या, अनाथांची मदत करत होत्या. पण ते म्हणतात ना, जो दुसऱ्या सोबत चांगलं करतो त्याच्या सोबतच वाईट घडतं.
असंच झालं. सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेग नावाचा रोग झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. स्वप्न पाहणं तर खूप छोटी गोष्ट आहे, परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरी जिद्द लागते आणि ती जिद्द ज्योतिराव फुले यांच्यात होती. स्वप्न दाखवणं ही एक छोटी गोष्ट आहे. ज्या प्रकारे आपले शिक्षक म्हणतात की शिका, परंतु काही विद्यार्थी मन लावून शिकतात, परंतु काही जणांचं शिकण्यामध्ये लक्षच नसतं. त्याचप्रकारे शिकवण्यात आणि शिक्षण घेण्यात पण फरक असतो. शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याची स्वतःची तयारी लागते आणि ती तयारी सावित्रीबाई फुले यांची होती. ज्या काळात मुलगी जन्माला येणे हे पाप मानले जायचे, त्या काळात मुलीचे वय 9 ते 10 वर्ष झाले की त्यांचे लग्न 20 ते 25 वर्ष मोठ्या मुलांशी लावून दिले जायचे. लिंग भेदभाव, जाती भेदभाव दूर करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले या पती पत्नींनी मिळून इसवी सन 1848 मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली. झोपीचे सोंग घेतलेलं उठवावं कसं, भैरापणाचे ढोंग घेतलेलं सुलवावं कसं, शिक्षणच हे आपल्या समाजातल्या स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं, शिक्षणच हे आपले जीवन आहे. आपल्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं. वाड्यात एक नवी शाळा सुरू करून दिली. ती मुलींची शाळा होती. सावित्रीबाईंनी तिथे गेल्या होत्या, तर तिथे पहिल्या दिवशी कोणीही आले नव्हते. हे पाहून त्यांच्या मनात कालबेल सुरू झाली. सावित्रीबाईंनी दुसऱ्या दिवशीपासून दुसऱ्यांच्या घरी जाऊन भेट दिली, पण लोकांनी त्यांना शिव्या शाप दिल्या, धक्काबुक्की केली. त्यांनी तरी डगमगल्या नाहीत. त्यांनी रस्त्यावरून जात असताना त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ लागला. त्यांच्यावर शेण, दगड, चिखल हे सगळं फेकू लागले, पण त्या डगमगल्या नाहीत. काय जवळपास 200 वर्षापूर्वी स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकण्याची परवानगी नव्हती. अशा त्या बिकट परिस्थितीत एका सामान्य स्त्रीने पुढाकार घेतला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांना शिकवण्यासाठी. कारण त्या स्त्रीला माहित होतं की स्त्रीला जर विद्या प्राप्त झाली तर तिचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात स्वतःचे विचार मांडण्याची क्षमताही वाढेल. 18व्या शतकात जेव्हा स्त्रियांसाठी चूल आणि मूल एवढ्या पुढीचे तिचे क्षेत्र तिला माहित होते, अशा त्या अंधारमय जगात, अशा त्या नकरमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 या शुभ मुहूर्तावर स्त्रियांच्या शिक्षणाचा पुढाकार घेणाऱ्या एका वाघिणीचा जन्म झाला आणि या वाघिणीचे नाव होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्या काळी बाईंनी उमराट होण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण आपलं काम बघा आणि आपल्या घरातली माणसं. स्त्री उच्च नीच असा लय भेदभाव होता. त्या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा ज्योतिरावांच्या मनात खोळत होता. एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरांच्या ब्रिटिश मॅन त्या ज्योतिरावांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट बिकॉज हाव एज्युकेटेड. तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेर सुद्धा येऊ देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले माझ्याकडे पाटील पैसे घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, आकार, उकार, बेग बेदोन चार हाच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा. स्त्री ही गुलामगिरीचा पिंजरा तोडून आशा आकांक्षाच्या पंखा जोरजोराने फडफडत आहे, कारण तिला न्याय देणार सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्यामुळे. शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, शब्द या पुरे पट्टी तुमचे गुण गाया, शब्द या पुरे पट्टी तुमचे गुण गाया. विधवा अनाथांच्या तुम्ही बनल्या आई, विधवा अनाथांच्या तुम्ही बनल्या आई. त्रिवार वंदन करते तुम्हा सावित्रीबाई, त्रिवार वंदन करते तुम्हा सावित्रीबाई. हीच अबला नारी जर सबला झाली तर कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. 9-10 वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न 20 ते 25 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांसोबत लावून दिले जात होते. त्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. जातीयतेच्या वेदना सोसल्या होत्या. घराबाहेर पडली तेव्हा पापच घडायचं, मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. कालबाह्य रूढीच्या बेड्या तोडण्यासाठी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. तसे जीवे मारून टाकण्याच्या धमक्याही देत असत, पण मनात कोणती भीती न ठेवता त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरू ठेवले. आज या देशाची, या जगाची शिलेदार ती सावित्री, आज या देशाची, या जगाची शिलेदार. जन्मलेला काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं.
सावित्रीबाई फुले यांना एकीकडे शहरी जाण्याची उत्सुकता होती तर दुसरीकडे आईवडिलांना सोडण्याचे दुःख होते. सावित्रीबाईंना शिक्षणाचे एक अंशही माहीत नसणारे त्या शहरी निघाल्या. 1893 मध्ये सत्यशोधक संस्थेचे कार्य त्यांनी पुढे नेले. शाळेत पाठवण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्या काळी वंचित व मागासवर्गीय मुलांना शाळेत शिकण्याचा अधिकारच नव्हता. सावित्रीच्या लेखी तू आय समजायची झाली. प्रत्येकाला येत असते परंतु त्याची स्वच्छता बाळगणे ही तितकीच गरजेची असते. प्रत्येक वेळेस 4 तासानंतर पॅच बदलणे हे योग्य मानले जाते. परंतु काही मुली आळशीपणाने किंवा हलगर्जीपणाने ते वेळच्या वेळी करत नाही. त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.